सांगलीमधील महाविकास आघाडीच्या मेळाव्यावरती काँग्रेसनं बहिष्कार घातलाय। सांगलीमधील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। तसंच काँग्रेसचे विशाल पाटील हे मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे सांगलीमध्ये महाविकास आघाडीमधील संघर्ष आता अटळ असल्याचं दिसून येत आहे। आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, एकूणच सांगलीमध्ये महाविकास आघाडीमधला जो संघर्ष आहे तो आता अटळ दिसतोय। गेल्या काही दिवसापासून बघितलं तर सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रणकंदन सुरू असल्याचं पाहाव्यास मिळालं होतं। सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस नेते आग्रही होते, असे असताना देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडे सांगलीची जागा केल्यामुळे सांगलीतील काँग्रेस नेते नाराज आहेत। आज सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा पार पडतोय। ठाकरेंच्या शिवसेनेने या मेळाव्याचं आयोजन केलं आहे। यासाठी काँग्रेस तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी यांना देखील या मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आले। परंतु हा जो मेळावा आहे हा ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा आहे, हा महाविकास आघाडीचा मेळावा नाही असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आजच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकलेला आहे। तसेच उद्या विशाल पाटील हे अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत। उद्या सकाळी 9:30 वाजता जोरदार शक्ती प्रदर्शन करत विशाल पाटील हे सांगलीतील गणपती मंदिरापासून आपली रॅलीला सुरुवात करतील। त्यानंतर ते अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या या प्रक्रियेला आता पूर्णविराम मिळाल्याचं पाहावयास मिळतंय, कारण की विशाल पाटील यांनी अखेर बंडखोरी केलेली आहे आणि ते उद्या अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत। गुरु, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।